बघूया। राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांनी काल रोखलं आणि त्या सगळ्या संदर्भात आता अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि थक दाखवली। ये वो शेर है जो रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं, असं देखील मिटकरी म्हणतात। आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही, असंही मिटकरींनी म्हटलंय। काल राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्यांनी राज ठाकरे ज्या ठिकाणी मुक्कामी होते त्या हॉटेलमध्ये घुसून तुफान घोषणाबाजी केली होती। त्यानंतर मिटकरींनी राज ठाकरे यांना एक्स पोस्ट करून हा खोचक टोला लगावला। प्रतिनिधी जयेश गावंडे यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। जयेश, काय नेमकं घडू शकतं? कारण यापूर्वी सुद्धा राज ठाकरे आणि मिटकरी यांच्यामध्ये काहीसा हा वाद झाला होता आणि पुन्हा एकदा आता मिटकरींनी डिवचलंय त्यांना। आपण जर पाहिलं तर 29 जुलै रोजी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांची 30 जुलै रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अकोल्यामध्ये गाडी फोडली होती। त्यानंतर या प्रकरणामध्ये जवळपास 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि यातला जो एक आरोपी पदाधिकारी होता त्यांचा जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर राजकारण जे आहे ते राज्याचं राजकारण ते मोठं तापलं होतं। मनसे विरुद्ध आमदार अमोल मिटकरी असा हा संघर्ष काही दिवस पाहायला मिळाला आणि त्याच शब्दावर आता पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। काल धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही प्रतिक्रिया दिली आहे। खोचक टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे। त्यांनी पुन्हा एकदा सुपारी बहादर याचा उल्लेख केला आहे आणि नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे। त्यामुळे आता एकंदरीतच जर पाहिलं तर सुरुवातीला सुपारी बहादर या शब्दामुळेच मनसे आक्रमक झाली होती। आता पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केल्यामुळे राज्याचं राजकारण जे आहे ते पुन्हा एकदा तापू शकतं। मनसेचे पदाधिकारी आक्रमक होऊ शकतात अशी शक्यता देखील आहे। त्यामुळे या प्रतिक्रियेनंतर काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। जयेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।